नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेल्या अनेक दिवसापासून मी आपल्या समोर अनेक प्रकारचे व्हिडिओ दाखवत आहे. लॉकडाऊन असल्यामुळं बऱ्याच शाळा ह्या बंद आहेत. त्यामुळे आपण अभ्यासापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून मी आपल्यासमोर अशा प्रकारचे व्हिडिओ टाकत आहे. तर ते व्हिडिओ आपल्याला निश्चितपणे फायदा देतील, आपल्याला मार्गदर्शन करतील. तर त्या अनुषंगानं आता टॉपिक मी तुमच्या समोर एक साधा आणि सोपा टॉपिक घेऊन आलेला येत आहे. त्या टॉपिकचे नाव आहे आयसून आयच काढून नो सुनर दॅन वापरणे. आता या वाक्यामध्ये कसं वापरायचं, ह्या वाक्याची रचना, ह्या शब्दांची रचना कशी करायची, आणि वाक्य अर्थपूर्ण कसं करायचं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये फायदा होऊ शकतो. तर चला जाऊया आपल्या टॉपिककडे. आजचा टॉपिक आहे आयसून आयज काढून नो सुनर दॅन वापरणे किंवा नो सुनर दॅन यूज नो सुनर दॅन. हा टॉपिक आहे यूज नो सुनर दॅन, नो सुनरचा वापर करणे. आता नो सुनरचा वापर आपण केव्हा करतो, जेव्हा दोन घटना एका पाठोपाठ घडत असतात. जेव्हा दोन घटना एका पाठोपाठ घडत असतात, जेव्हा पहिली घटना घडते त्यावेळेस नो सुनर आणि दुसरी घटना त्याच्या नंतर घडते ते जोडण्यासाठी दॅन वापरतात. तर पहा, आयसून आयज, आयज सून आयज द बेल रँग, कॉमा, बघा, as soon as the bell rang, the boys went out. घंटा वाजली आणि विद्यार्थी बाहेर गेले. इथं दोन घटना आहेत, दोन प्रसंग आहेत. कोणता प्रसंग पहिला आहे घंटा वाजली, बेल झाला, विद्यार्थी बाहेर गेले. एकदम साधा रचना आहेत. as soon as the bell rang, the boys went out. आता हे वाक्य आपल्याला जोडायचं आहे कशानं, नायदर नावानं वाक्य जोडायचं आहे. तर आपण काय करूया, अगोदर आयसून आयज काढून त्या ठिकाणी नो सुनर वापरायचं. नो सुनर है ना. आता नो सुनर वापरल्याच्या नंतर तेच वाक्य आपल्याला प्रश्नार्थ रूपात करून घ्यायचं. म्हणजे इथं रँग आहे, त्याचं डिड द बेल, आता रँगचं काय होईल, रिंग होईल. ह्याला अंडरलाईन करतो आणि ह्याला अंडरलाईन करतो. नो सुनर डिड द बेल रिंग. आता दुसरं वाक्य जोडताना त्या दोन वाक्याच्या मध्ये काय घालायचं, देन द बॉईज वेंट आउट. झाली रचना. घंटा पडताच विद्यार्थी बाहेर गेले, अशा प्रकारचा वाक्याचा अर्थ आहे. आता दुसरं वाक्य पहा, आयसून आयज, आयसून आयज, आयसून आयज he found a bag of gold, bag of gold. त्यांना पैशाची पिशवी सापडली. as soon as he found a bag of gold, he picked it up. P-I-C-K-E-D, picked it up, असं वाक्य आहे. as soon as he found a bag of gold, he picked it up. त्यांना पिशवी सापडली, त्याने ती लगेच उचलून घेतली. दोन घटना आहेत, तर पिशवी सापडण्याची, नंतर उचलण्याची. तर मग कसं वाक्य आता, नो, हे अंडरलाईन करून हे काढून टाकायचं आहे, नो सुनर, नो सुनर डिड,
नो सुनर डीड है ना. पुन्हा पहिल्या वाक्यातला करता डीड ही, आता फाउंडचं काय होईल फाइंड. नो सुनर डीड ही फाइंड अ बॅग ऑफ गोल्ड. आता दुसरं वाक्य जोडताना काय करायचं दॅन लिहायचं. दॅन आता पुढची घटना जशीच तशी लिहून टाका. दॅन ही पिक्ड इट, PICKED, ही पिक्ड इट अप. काय बदल केला इथं अंडरलाईन आणि इथं अंडरलाईन. बघा मग आता तुम्हाला काय करावं लागेल ह्याचं तुम्हाला आता फॉर्म देतो मी. फॉर्म कसा फॉर्म तयार करायचं पहा. बघा नो सुनर, वाक्याची सुरुवात नो सुनर न करा, अधिक अधिक हेल्पिंग व्हर्ब HV, अधिक सब्जेक्ट, अधिक वो, नंतर अधिक दॅन आहे ना. दॅन बघा पहिलं बघा हे नो सुनर, हे बघा इथं हे नो सुनर आहे ना. डीड म्हणजे HV, हे डीड. पुन्हा सब्जेक्ट हा सब्जेक्ट है ना. हा थांब एक मिनिट. प्लस MV, हे पहा MV है ना. त्याच्यानंतर ओ, हे पहा ओ इथं आहे, इथं आहे ओ, म्हणजे इथं बॅग ऑफ गोल्ड हा ओ आहे है ना. त्यानंतर पुढे अधिक दॅन, दॅन म्हणजे हे पहा दॅन है ना. अधिक दुसरे वाक्य, अधिक दुसरे वाक्य म्हणजे कोणते हे वाक्य. बस सगळं आपल्या याच्यामध्ये नो सुनर HV, डीड, सब्जेक्ट ही, MV, फाइंड, ओ अ बॅग ऑफ गोल्ड, जोड मारली दॅन, दुसरे वाक्य. दुसरे वाक्य म्हणजे ही पिक्ड इट अप. अशा प्रकारचा फॉर्म आहे. तर हे फॉर्म सर्वांनी काय करा तोंडपाठ करा. FORM फॉर्म म्हणजे रचना. FORM फॉर्म म्हणजे रचना. दुसरं वाक्य पहा. As soon as the boys saw a long snake. Comma, बघा. As soon as the boys saw a long snake, they ran away. They ran away. असं है ना. आता हे काय म्हणतंय जॉईन विथ नो सुनर दॅन. जॉईन विथ डॅश दॅन असं वाक्य आहे. नो as soon as the boys saw a long snake, they ran away. मुलाने लांब साप पाहिल्याबरोबर ती दूर पळून गेली, किंवा मुलाने साप पाहताच मुले पळून गेली असं वाक्य आहे. तर जोडामध्ये कशानं नो सुनरनं. पहा म्हणजे कसं वाक्य. आता हे काढून टाकायचं आपल्याला. नो सुनर आले पर्यंत नो सुनर. पुन्हा पहिल्या वाक्यातला म्हणजे आपण काय ठेवायचं HV ठेवायचं. म्हणजे HV म्हणजे इथं सॉ आहे, म्हणजे काय होईल त्या ठिकाणी काय होईल डीड होईल. डीड. पुन्हा करता पहिल्या वाक्यातला द बॉईज. आता इथं सॉचं काय होईल सी. इथं बदल केलेला आहे, इथं बदल केलेला आहे, इथं बदल केलेला आहे. नो सुनर डीड द बॉईज सी अ लॉंग स्नेक. A long snake जोड मारा कशाला दॅन दे रॅन अवे.
अंडरलाइन है ना. नो सुनर डिड द बॉयज सी अ लॉन्ग स्नेक देन दे रॅन अवे. बघा, as soon as the boys finished 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 their homework comma they went to play असं वाक्य आहे. मुलांचा अभ्यास संपताच मुले खेळायला गेली है ना. as soon as the boys finished their homework they went away. आता काय करायचं आपल्याला, as soon as काढायचं, का वापरायचं, नो सुनर. HV इथं ईडी आहे म्हणून इथे ठिकाणी डीड. पुन्हा पहिल्या वाक्यातला करता BOYS. नो सुनर डिड द बॉयज फिनिश FINISH फिनिश देअर होमवर्क. पुन्हा दोन वाक्याची गाठ मारा कशानं, दॅन. दुसरं वाक्य जशास तसं. फुल स्टॉप. बघा, अंडरलाईन करायचं तर भागाला ह्या एवढा भाग अंडरलाईन, इथं अंडरलाईन आणि इथं अंडरलाईन. काय काय बदल केला तेवढ्या भागाला आपल्याला काय करायचंय, अंडरलाईन. नो सुनर डिड द बॉयज फिनिश देअर होमवर्क देन दे वेंट अवे. दुसरं वाक्य, as soon as the sun rises, arises, arises. As soon as the sun arises, the bird began to chirping, began to CHIRPING, began chirping, CHIRPING, chirping. पक्ष्याने किलबिल करायला सुरुवात केली है ना. सूर्य उगवताच पक्ष्याने चिवचिव कराय सुरुवात केली. अशा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्यात आपलं जोडायचं आहे नो सुनर देन वाक्य जोडायचं आहे. पहा मग आता अंडरलाईन करायचं, नो सुनर काढून टाकायचे. नो सुनर डज, DOES, डज. इथं ES परत आलेला आहे म्हणून काय घेतला आपण, डज. S परत लागला आहे ना. डज द सन अराइज, ARISE, अराइज. आता पुढे जोड मारा कशानं, देन the bird began chirping, CHIRPING. झालं वाक्य. No sooner does the sun rise than the bird began chirping. इथं अंडरलाईन, इथं अंडरलाईन आणि इथं अंडरलाईन. बाकीकडे बदल केलेला नाही. As soon as a child saw a doctor, a child saw
As soon as the child saw a doctor, comma, he stopped crying. त्याने रडलं थांबवलं. He stopped crying. है ना. आता काय करायचं, आयसोनान्स काढून टाकायचं. मग काय लिहायचं त्या ठिकाणी, नो सुनर डीड. पहिल्या वाक्यातला करता अ चाइल्ड. आता हे सॉचं काय होईल, सी होईल, कारण मागे डीड आलेला आहे. नो सुनर डीड अ चाइल्ड सी अ डॉक्टर. पुन्हा वाक्याची जोड मारा कशाने, द्यानं. आता दुसरं वाक्य जसे असतं तसं लिहायचं आहे, STOPPED, स्टॉप्ड, फुल स्टॉप, है ना. अंडरलाईन करायचं ह्या भागाला. इथं अंडरलाईन, इथं अंडरलाईन आणि इथं अंडरलाईन. As soon as, no sooner did a child see a doctor than he stopped. दुसरं वाक्य, as soon as homework is over, as soon as is over, full comma, the boys went out. As soon as the homework is over, the boys went out. गृहपाठ संपताच मुले बाहेर गेली. आता काय करायचं, आयसोनान्स काढून टाकायचं. काय वापरायचं, नो सुनर is the homework, है ना. नो सुनर is the homework over, then the boys went out. कशाला खून करा, नो सुनर आणि ध्यानला. नो सुनर is the homework over, then the boys went out. दूसरं वाक्य, as soon as the teacher enters, ENTERS, as soon as the teacher enters the class. गुरुजी वर्गात प्रवेश करतात किंवा गुरुजीने वर्गात प्रवेश केल्याबरोबर. दुसरी घटना काय घडली, द बॉईज स्टूड अप. मुलं उभा टाकतात. द बॉईज स्टूड अप, STOOD, स्टूड अप, मुले उभा टाकतात, है ना. गुरुजी वर्गात प्रवेश करताच मुले उभा टाकतात. असं वर्तमानकाळी रचना आहे साध्या वर्तमानकाळातली. मग आता काय करायचंय, नो सुनर काढून टाकायचं आहे. दोन घटना आहेत या ठिकाणी. नो सुनर, आता इथं नो सुनर, इथं यस परत लागेल, काय होईल, नो सुनर डज. पुन्हा करता त्याच वाक्यातला करता टीचर. आता इंटर, ENTER, इंटर द क्लास. आता काय म्हणते सर, इथं डजनं सुरुवात झाली, वाक्य प्रश्नार्थक आहे. वाक्य जरी प्रश्नार्थक असलं तरी इथं प्रश्नचिन्ह द्यायचं नाही. नो सुनर डज द टीचर इंटर द क्लास, क्वेश्चन मार्क असं द्यायचं नाही. मग काय करायचं, तर त्याची जोड कशाने मारायची, देन द बॉईज स्टूड अप. स्टूड अप अंडरलाईन करायची एवढ्या भागाला.
इथं एक आणि या ठिकाणी एक. दुसरं वाक्य, दुसरं वाक्य पहा. As soon as he receives, R-A-C-E-I-V-E-D, he R-E-C-E-I-V-E-D, he received the telegram comma, he left for Pune. Full stop. As soon as he received the telegram, he left for Pune. है ना, त्यांना वार्ता मिळताच ते पुण्याकडे निघाले. असा वाक्याचा अर्थ आहे नो सुनर डीड, इथं ईड आहे ना. नो सुनर डीड ही रिसीव्ड, R-E-C-E-I-V-E, रिसीव, काय रिसीव, द टेलिग्राम. टेलिग्राम दोन वाक्याचे जोडमार कशानं, दॅन, आणि दुसरं वाक्य जसे असतं तसं LEFT, लेफ्ट फॉर पुणे. फुल स्टॉप. आणि अंडरलाईन जर भागाला, इथं अंडरलाईन, इथं अंडरलाईन आणि इथं अंडरलाईन. आपण कुठं बदल केला, फक्त तेवढंच भागाला काय करायचं, अंडरलाईन करायचंय. नो सुनर डिड ही रिसीव द टेलिग्राम दॅन ही लेफ्ट फॉर पुणे. आता कधी कधी कसं होतंय की आयसोनाइज मध्ये देते बघा कसं, मदर began to cry loudly, LOUDLY. Isonize he got the sad news. She got किंवा received म्हणा, she received, RECEIVD, she received the sad news. असं वाक्य आहे. आता मी काय केलं या ठिकाणी, आयसोनाइज काय केलंय, पुढे टाकणार आहे ना. हे वाक्य दिले अगोदर, नंतर हे पुढे टाकले. मग अशा वेळेस काय करायचं, आयसोनाइजचं वाक्य अगोदर घ्यायचं है ना, आणि त्याच्यानंतर हे दुसरं वाक्य, पहिलं वाक्य पुढे लिहायचं. म्हणजे कसं, आता बघा, नो सुनर डीड सी रिसीव्ड, RECEIV, रिसीव द सॅड न्यूज दॅन. म्हणजे ह्या वाक्यात आपल्याला वापरायचं आहे नो सुनर, या आयसोनाच्या वाक्यामध्ये. दॅन, आता नंतर पुढलं वाक्य, दॅन मदर began to cry loudly. असं वाक्य आहे. नो सुनर डीड सी रिसीव्ड द सॅड न्यूज दॅन मदर began to cry loudly. इथं अंडरलाईन, इथं अंडरलाईन आणि या ठिकाणी अंडरलाईन. As soon as Jim saw a tiger, comma, he took aim. त्याने नेम धरला. जिमने वाघाला पाहताच नेम धरला. अशा प्रकारचं जुन्या इंग्लिशमधलं वाक्य जिम कॉर्बेट मधलं. तर या ठिकाणी आयसोनाला आपण काय करूया, अंडरलाईन करूया, काढून टाकायचा भाग तो. त्या ठिकाणी आपण काय वापरायचं आहे, नो सुनर वापरलं या ठिकाणी. आता पुन्हा पहिलं वाक्य काय करायचं, प्रश्नात रूपात करून घ्यायचं, पण प्रश्नचिन्ह द्यायचं नाही.
म्हणून डीड, पुन्हा जिमला जिम, सॉचं काय होईल सी. नो सुनर डिड जिम सी अ टायगर then he took aim at took aim. He took aim at. चालतंय. No sooner did Jim see a tiger than he took aim. नियम धरणे. त्याने वाघाला पाहताच नियम धरला. पुढे दुसरं वाक्य. पहा. As soon as we saw the guest, comma, as soon as we saw the guest, we bowed, B-O-W-D, we bowed down, we bowed before him. क्या we bowed down, B-O-W-D, वाकून नमस्कार करणे. we bowed down, आम्ही वाकून नमस्कार केला. As soon as we saw the guest, comma, we bowed down, आम्ही पाहुण्याला पाहताच वाकून नमस्कार केला. असा वाक्याचा अर्थ आहे. आता काय काढायचं, as soon as काढायचं, काय लिहायचंय, नो सुनर डीड. वाक्य प्रश्न करून घ्यायचंय प्रश्नाच्या रूपामध्ये. म्हणजे सॉ आहे मग ते डीड होईल. वी आता करता तसंच राहील. सीचं काय होईल, सॉचं काय होईल, सी. नो सुनर डीड वी सी द गेस्ट, G-U-E-S-T, guest, then we bowed down. Full stop. Underline. दुसरं वाक्य. As soon as Ram dressed, comma, as soon as Ram dressed, he was ready to go. असं वाक्य आहे. As soon as Ram dressed, रामनं कपडे घातल्याबरोबर तो बाहेर जायला तयार झाला. ही वॉज रेडी टू गो. असं वाक्य कसं आहे पहा. नो सुनर, वाक्य प्रश्न करून घ्यायचं. नो सुनर डीड राम ड्रेस, DRASS, हे निघून जाईल. ड्रेस, देन he was ready to go. No sooner did Ram dress than he was ready to go. आता शेवटचं एक दोन वाक्य घेऊ. दोन वाक्य घेऊन थांबू या ठिकाणी. दुसरं वाक्य पहा. As soon as the light went out, as soon as the light went out, WENTOUT, went out, the student stopped study, stopped
stopped studying. STUDYING. मुलांनी अभ्यास थांबवला. STUDYING. The student stopped studying. STOPPED. Stopped studying. As soon as the light went out, the student stopped studying. है ना. तर काय करायचं वाक्यातला? नो सुनर काढायचंय. काय घालायचंय? नो सुनर. आय सुनर काढायचं. काय घालायचंय? नो सुनर. काढला आय सुनर काढलेला आहे. नो सुनर डीड वाक्य प्रश्न रूपात करून घ्यायचंय. डीड द लाईट. गोचं वेंटचं गो आउट. कशामुळं? इथं डीड आलेला आहे. इथं गोला आउटला आउट. देन underline. The student stopped studying. Stopped studying. STUDYING. No sooner did the light went out than the student stopped studying. लाईट जाताच मुलाने अभ्यास थांबवला. अशा प्रकारचा वाक्याचा तो अर्थ आहे. दुसरं वाक्य घ्या. पुढे पहा. as soon as he got first class, comma, he was honored, HONOURED, he was honored by the chief guest, CHIEF. He was honored, HONOURED, he was honored by the chief guest. त्यांचा प्रमुख पाहुण्याने सत्कार केला. As soon as he got first class, he was honored by the chief guest. Now join with no sooner than. as soon as काढायच्या ठिकाणी काय लिहायचे? no sooner, SOONER. प्रश्नार्थ रूपात करून घ्यायचे वाक्य. no sooner did he get first class. First class, then THAN, then he was honored. He was honored, HONOURED, he was honored by chief guest. अंडरलाइन करायचंय वाक्याला ह्या, है ना. No sooner did he get first class than he was honored by the chief guest. तर अशा प्रकारे मित्र हो, इथं हा टॉपिक आपण संपवित आहोत. अशा छोट्या रचना मी आपल्यासमोर ठेवित आहे. मला खात्री आहे आपण हे निश्चितपणे स्वीकाराल आणि ह्याचा अभ्यास कराल अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा बाळगतो. आणि मी इथं थांबतो. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा टॉपिक घेणार आहोत. धन्यवाद.